शामू हा तो आता मी आलोय महाराज आहे यायची वेळ झाली महाराज आले कसे ना ते महाराज आहे जवायला बरोबर आहे हे काम होतं तुझं काम हो माझं हो माझ्या काय बोलतो तू काय लागेल बाबा यांना सपोर्ट आहे वाटतोय हो माझं काय डॉक्टर आहे काय नाव आहे ती सांगायची आहे अच्छा म्हणजे तुला सुट्टी भेटत नाही म्हणून मला ती वाटतोय तू बघतोय मग एक काम कर ना तुला सुट्टी भेटत नाही ना हा तर बाजूच्या बाजूला मी जातो ना बायको माझे हा तू माझा झाला तुला सुट्टी भेटत नाही म्हणून बोललो असं नव्हतं काय करणार कधी येतील महाराज हा महाराज कधी येतील खाद्याची वेळ झाली महाराज आता थोड्या वेळ येतील बारा विचार आहे बारा विचार आहे मला टेन्शन पण आहे आता सांगितलं ना हो विजापूर नगरीचे महापराक्रमी विनोद के वीर अशोकाजी सेना है तो शिपाई राज्याची हालचाल कशी काय चालू आहे राज्याची हालचाल एकदम धकाधक आहे प्रजा आणि उद्योग आहे पण महाराज पण काय राहू अहो पण महाराज रामोच्या बायकोच्या पोटात उभे आहे रामू ही काय वाटलं आहे पण भागणं कशी काय नाही हो बायको गरवत आहे अरे काय आहे अरे कुटुंब कल्याणाचा विचार करा आम्ही दोन आमची दोनच ही मोहीम राबवली नाही का अजून आपल्या राज्यात तुम्हीच जर योग्य नसाल तर प्रजा काय ऐकणार तुमचं महाराज मी दोनवर थांबलो होतो तो बायकोला मुलगा हवा अरे राहू काय या राज्यात अजून या चालीरीती तशाच शिपाई बरोबर आत्ताच्या आता प्रजांचा आदर करा तर तुम्हाला मुलगा काय आणि मुलगी काय दोन्ही सारखे हो आजकाल मुली सुद्धा मुलाच्या बरोबरीने काम करत आहेत एखादं काम मुलगा करू शकत नाही ना ते सहजरित्या मुलगी करू शकते हो बरोबर आजकाल आम्ही राज्यात फेरफटका मारत कारण आमचा राज्य काही आपले ऐकलं ते ऐकून आम्हाला फार महाराज मी काय समजलं नाही म्हणजे तुम्हाला राज्यात काय चाललंय याची कल्पना नसेल का तुम्हाला दादाजी कुटुंब कल्याणाचा विचार आम्ही केला होता आम्ही आमची दोन तीन चार मुलं जन्माला घालू पहिल्या दोन मुलांना जर पुरेसं शिक्षण पोटभर अन्न मिळत नसेल तर काय उपयोग महाराज शांत व्हा यामुळे तुम्हाला शिकायला कार्य येणार नाही याची जबाबदारी मी घेतो आणि माझ्यामुळे झालेल्या त्रासाची क्षमा मागतो दादाजी एक वाक्य कायम लक्षात ठेवा प्रजा सुखी तर राजा सुखी बरोबर आणि हो ही कामगिरी तुमच्या त्यांना सोबत घेऊन करा येतो आम्ही मला जावं देणार आपल्या दोघांना राज्यात फेरफटका मारायचा आहे असं मारायला सांगितलंय तुमच्याशी विरोध हे सगळं तुम्हाला सांगण्यापेक्षा त्या स्वतः मला का सांगत नाही कारण तुम्ही सांगू नका आपल्याला की ते आम्हाला चांगलं ठाऊक आहे काय ते स्पष्ट बोला अशा बोलत बोलू नका माझ्या मुलापेक्षा जास्त विश्वास तुमच्यावर काही काम असेल तर पहिले तुम्ही आणि नंतर मी म्हणजे आम्हाला काही किंमत नाहीच हा तुमचा गैरसमज आहे महाराजांनी दिलेली कामगिरी आम्ही अगदी व्यवस्थित भाग पडत असतो म्हणून महाराज आम्हाला सर्व कामं सांगत असतो तुम्हाला काय म्हणायचं जी कामं तुम्ही करू शकता ते आम्ही करू शकत नाही तसं नाही वेगळं परंतु बस
प्रधानजी बस तुम्ही मला शिकवण्याचा प्रयत्न कदापि करू नका आणि हो तुम्ही महाराजांनी दिलेली जबाबदारी तुम्हीच पार पाडा विश्वास आलेच येतो आम्ही आपण राज्यात पट्टा मारूया राजकुमार राजा जोपर्यंत बोलता येईल तोपर्यंत शक्य नाही असं काहीतरी करावं लागेल त्यांच्यात भय निर्माण होईल आणि त्याचा फायदा मला घेता येईल वेगळाच राजपुत्र आणि प्रधानजी यांचं पटत नाही त्याच्यात अडतील पूर्ण होईल आणि ही नगरी माझी होईल ते करण्यासाठी मला त्या दोघांना पहिलं भेटावंच लागेल माझ्या नात्यावर हल्ला करतोस काय लपून छपून वार करतोस काय अरे एवढी हिंमत असेल तर समोर लढून टाकाव तुझा मोठा पडेल एवढी हिंमत असेल तर होईल जे बोलायचं ते स्पष्ट बोल महाराज गावात चर्चेचा झाले महाराजांतर प्रधानजी बसणार आहे कारण महाराजांचा सदक्ष विश्वास विधानसभा आहे मी काय बोलतो स्वतःचा मुलगा जिवंत असताना दुसऱ्या राजकारणाला बाप पहिल्यांदा पाहतो रे फटकते मला आणि मला समजून घेणारे राज्यात तिसरं असं पोलीस नाही अरे मला आवडणारे याच राज्यातली मुलगी माझ्या समोर त्या प्रकारचे गुणगान करते ते मस्त करत जाते असं वाटतं दादा तिथं जाऊन करावा करा की माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला पाठिंबा करणार अरे तू तर आपला शत्रू आहेस का मित्र शत्रू होऊ शकतो शत्रू मित्र का नाही एका दिवस तुला माझं एक काम करावं लागेल त्या प्रधानीचा काटा तुला काढावा लागेल त्याबद्दल तुला काय भेटणार मी जर काय राजाचा महाराज झालो
तर माझा प्रधान जे तू असशील. चांगलंच आहे पण आपल्या मैत्रीची वाक्यता आपण पुढे करू नये. त्याची काळजी तू करू नकोस. तुला माझ्याकडून कसलीच भीती नाही. का तयारीला लाग. काढणार तर जबरदस्त काढणार. राजाबाईचं स्वप्न आम्हाला बरोबर फुलाची. पण काही हरकत नाही. एकदा का प्रधानजी आलो राजाबाईला कसला वेळ लागतोय. या उज्जैन नगराचा राजा पूर्ण राज्य करणार.
माझ्या मार्गातून वाचलो नाही तर तुला माझ्याशी युद्ध करावं लागेल.
प्रधानजी. महाराजांनी जे काम सांगितले ते पूर्ण करा. अरे मेघनाथ, आपलं राज्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतोय. कोण करतोय? कोण नाही. हे आम्हाला सांगतच नव्हतं. मेघनाथ! वाटेच्या आत्मा लोका. काय असं बोला. नाहीतर काय करणार? तुम्हाला मारायची सुद्धा हिंमत करतोय का? तुमच्या आधी राजगड आत्महत्या. तुम्ही आज राजगड हे उतरा. तुम्ही कोणाचा मुस्का दिला तुला मी? याच मी आहे. आपल्याला मध्ये एकटं करायला पाहिजे. त्यामध्ये मोठी माणसं बोलताय का मध्ये? तुम्ही केवढ्या करतोय? त्याला मोठी माणसं बोलताय. माझ्यात नाही मी. अरे लागला मला. काय बोलत आहे म्हणून काय? तुम्ही त्याच्यात आहे. आणि बरोबर हे बघ, तुम्ही मला शिकवणार का? मेघराज, ऐकून घेतलं तर मग वाटेचा आत्मा लोका. सत्यात आपण आपलं राज्य हिसकावतोय. अरे काय बघता? कंपनी मी. राहू शकू. बघा, हे आपलं काय ऐकणार काय? आपण यांच्या नादात लागून फायदा नाही. चला, आपण जाऊया. होय का? बघितलं का राजे? सत्य बोललो की लगेच पाहायला मला वाटतं नक्कीच तुमचा हा कधीला आणि बरोबर त्या शिपाईचा सुद्धा त्याला तुझं पाठिंबा आहे. झालंय माझ्या लक्षात. पण सत्या, मी काय बोलतो? त्याने आपला घात करण्या अगोदर आपणच त्याचा घात केला तर म्हणजे फायदा आपलाच. हे राज्य हे माझं आणि कुबेरचा सुद्धा माझी. मी बघतो हुकूम करा मुलगा पाठवून मी त्यांचा बात कसं करतोय? आज तयारीला या आनंदाची बातमी मला समजलीच पाहिजे. नक्कीच राजे येतो मी. मुलगा जिवंत असताना सुद्धा दुसऱ्या वर्गात तिसऱ्या गाडीवर बसवणार का? आता बघा तुम्ही काय करतो ते. म्हणजे हे राज्य हे माझं आणि वेदका सुद्धा माझी. मी राजा आणि ती माझी राणी. मग गाऊ प्रीतीची गाणी. प्रेमाने मागायचं नाहीतर मग रागाने हिसकावायचं. हाच माझा बसलाय आणि आता चार बसणीवर चालायचं.
बघतो बघा काय सासू बांधावरती माझी बांधावरती हा फुल काय फुलटा हा बरोबर आहे सासूबाई हा जावय आम्ही येताय तुम्ही काय येऊ आम्ही जावई म्हणायचा का दुश्मन म्हणायचा आम्ही जावई आम्ही पाठवता का येताय तुम्ही बरोबर नाही गेलाय ना बोलणार तो पाहुणा गेला बोलवते ना ते काय फुल लावते तुम्ही या का असं नाही रे माझी लई प्रेमळ बोलवलं न बोलवलं आणि बोलवलं म्हणाले अगं तुझे हे आले पाणी घेऊन ये अगं तुम्ही हे आले पाणी घेऊन ये हो हा आम्ही मला पाणी नको मला जेवायला काय पण जेव्हा मागतं काय पहिला चाय पाणी करतात नाही काय आवडा गेला नाही खायला जेवायला वाढ बायकोनी जेवायला वाढलं चांगली भाज्यांची गर्दी ना ओढत दिसत ना मटण दिसत भाज्यांची गर्दी ना मटण दिसत सकाळी बोलवली मटण आणि नक्की रेटली जेवायला वाढला म्हणून बघतो तो का दादा नुसती भाज्यांचीच गर्दी ना वडा दिसत हा ना वडा दिसत ना मटण दिसत जास्ती तरी नक्की भेट मग काय केलं झाली तशी बायकोला बोललो आता मला लगेच जेवायला दे जेवायला घे बायकोमध्ये झालंय काय जेवायला मला जेवायला वाढलो जेवायला भाज्यांचीच गर्दी दिलं सासूबाई माझं जावं जेवलं ना बायको म्हणजे हे जेवलं काय झालंय तरी काय ते बोलतोय काय दोघे आले दोघे आले तू म्हणतो काय झालं तरी काय काय त्या या दोघी पण बाजूला जो मला काय बोला लागेल ना ओढेल आणि मटणच दिसते काय झालं माहिती रात्री आवाज यायला लागला काय आवाज यायला लागला हो आम्ही माझी दिसते होय वाडीसाठी माझी तोच दिसते म्हटलं मला काय केलं जेवायला बघा ती भाज्यांची गर्दी काय करणार इकडे तुझ्या ज्या आईशीने ते दिसलं गेलं कुठे बरोबर काय
काय चालतंय राज्याच्या मला राज्यात पेशंट मारायला आमचा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास होतो. तुम्ही आजपर्यंत नदीला काही त्रास तरी वापरतच नाही. इतका विश्वास तुझ्यावर ठेवला नाही ना, इतका विश्वास आम्ही तुझ्यावर ठेवला. आजपर्यंत कधी वाईट वागत नाही. आपण गरज चांगल्या आपण वाईट वागायची गरजच नाही. म्हणूनच आज आपल्या राज्यात घेणारा माणूस त्याची उपयोग याची संकटात तुम्ही समजता आणि त्यांना तुम्ही मदत करता. म्हणूनच आज आपल्या राज्यात तुमच्या नावाला घेतेकर चालत आहे. मला असं काही नाही. माझ्या जितकं शक्य होईल इतकं मी करतो. मला माझ्याकडे सुखात आनंदात बघायचे. आपण काळजी करू नका, होईल समजते. पण मला आपल्या प्रधानची पण त्यांना संबोधन येणार आहे. प्रत्येकच्या जीवनाला दिला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्येकदा मान मानला त्यांना तर आम्ही पाहू शकत नाही. आईला प्रयत्न केला जातो त्यांना तर समजवण्याच्याच पलीकडे. तुम्ही एक काम करता का? तुम्ही सगळं समजावून करा. मला जर थोड चिंता लागली कसं होईल माझ्या पाठीला माझ्या राज्यात आपण निश्चिंत राहावं. होईल सर्व आणि हो म्हणजे निरोप प्रकारची ना आल्यानंतर आम्हाला भेटण्यासाठी ठीक आहे. येतो आम्ही. राज्य तुमचं
म्हणजे एकदा हे राज्य माझं झालं मग त्या प्रतापीला आपण आणि कसंही मारू शकतो. एक काम कर, राजाला सुद्धा तूच मार. म्हणजे आणि त्याचा फायदा हा घेणार नाही. आता चांगल्या मला उचलील कशाला. आपल्या राज्यात काहीतरी चालेल ना बॅटरी. ऑटो कुठे हा तयारी करा करतो निघा. त्याला
म्हणजे नक्की तूच मारलास मारला मग मेघराजला मारून गाठी लागणार आहे तिच्या काही तुम्हाला वेळ पण घालू नका. महाराष्ट्र गेले तर राज्यावरती दिवसाकडे येणे आले मी तुला संपवतो. होळी पण असेल, होळी पण असेल. धन्यवाद मंडळी. बघा आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात आणि आम्हा कलाकारांवरती खूप प्रेम दिलं. तर आम्ही सारे त्रिपुटी कलावांच्या आयोजित आपले सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देव माझा माया ममता